म्हणजे माच सतत फोटो काढी तू माच हात धरतो मलाच घोडे तू. मराठ्यांनी जर 2 कामं केले ना आपली प्रगती कोणी रोखणार. पहिलं काम करा, आपल्या लेकराला आयुष्याचं आरक्षण द्या, पिढ्याना पारचं टिकणार. आणि मराठ्यांनी व्यसनापासून लांब जा, आपली प्रगती कोणीच रोखू शकत नाही. माझ्या काय बापाची पेत नाही तुम्ही, तुमचाच पैसा जातोय, तुमचाच संसार सुखी नाही. सकाळी घरातून गेलेला बाप घरी कसा येईल लेकराला सुद्धा टेन्शन आहे. आपले मित्र तुटायला लागले, आपले पाहुणे तुटायला लागले, गाव सुद्धा आपल्याला नाव ठेवायला लागले. व्यसनापासून मराठी लांब जा, आपली प्रगती नाही रोखणार कोणी. आणि बांध टोकराचे कमी करा. हे बिगर कामाचे काय टोकरी तरी दिवसभर गावात हिंडतात आणि तिसरा पारा खुरप घेऊन शेतात जातात, बांध टोकरीत बसतात. 4-4 पिढ्या झाल्या ना आपले लोक बोलवणार एकामेकाला त्या बांधामुळं. त्यांना 2-2 फुटं सोडून का मारायला लागले का तुम्ही? काय त्या बांधात कामान धामाचं उगत तिसरंच फुटाले, जे नाही तेच. लोकही आधीच एक होऊन देणार. बऱ्याच जणांच्या पोटात जाळ झालाय, आपण एक झालो होतो. कारण आपले प्रश्न त्यांना दर सुटायला लागले. त्यांना वाटतं यांचे प्रश्न सुटल्यावर आपल्याला विचारायला कोणी. खूप मोठा दुःख आहे त्यांना. आपण एक झालेलो, कोणालाच वाटत नव्हतं आपण एक होतो म्हणून, कोणालाच. आणि कोणी स्वप्नात बघू शकत नव्हतं आपल्याला ओबीसीतून आरक्षण म्हणून. कोणी गावच निघाली. तुमच्या ते मिळाले आमच्याच कसं पाहुकले का सगळ्या गावाच्या निघाले. कल्याण झालं तुमच्या, आम्हाला उसनं देता कोणशी कल्याण झालं गावाचे तुमच्या. आमचं निघत नाही का, आम्हाला सगळ्या सोयऱ्या तर दुःख ठेवावं लागेल मग. आणि ज्याचे निघाल नाही ना त्यांनी पाहुण्यात दार सोडायचंच नाही. त्यामुळे शेतात मग जाय भाऊ मोकळं सोडून लावून द्या. मग निघाल्यावर तो जिकडे जाय तिकडे जाय, तो वर नाही तो चान्स. पाहुणा कदरून टाकायचा पोरा निघुसतो. त्याला एखाद्या बार चहा कपाच नव्हे, दुसऱ्या बारी नका जाणं त्याच्याकडे पण. अशी गावाची गावं या एकजुटीमुळे निघायला लागले तर आपल्या लेकराचं कल्याण व्हायला लागलं. आता बघा तुम्ही 1 ते 2 वर्षात आपला टक्का किती वाढतो. सगळे पोरं वरद्या अंगावर चढलेले, तेवढं स्वप्न घेऊन घराच्या बाहेर पडलेले 7 महिन्यापासून. आरक्षण देऊन मराठ्यांच्या लेकराच्या अंगावरती IPS IAS दर्जाची वर्दी चढलेले बघायची, यासाठी आज संघर्ष सुरू आहे. आणि उंबरा सुद्धा बघितला. माझं कुटुंब बाजूला सारून मी समाजाला परिवार मानलंय. लेकर सुद्धा कुठं माहित नाहीत आणि फोन सुद्धा नाही, काय करतात शाळेत गेलेत का नाहीत म्हणून. एवढा संघर्ष फक्त गोरगरीब. माझं कुटुंब सुधरू शकल हो मी. माझ्या 2 पोरं सुखी ठेवून करोडो पोरांच्या डोळ्यातलं पाणी कोण पुसणार. यांचा चाललेला आक्रोश आरक्षणासाठीचा कोण थांबवणार. म्हणून यांच्या सगळ्यांच्या दुश्मनी अंगावर घेतल्या, विरोधी पक्षाच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या पण. म्हणून तुम्हाला सांगतो याचं राजकारण आणू नका, आपले लेकर मोठे करू लागा. अगोदर आपल्या पोरांना पिढ्या पारचं आरक्षण द्या. एकदा आपल्या लेकरांचं कल्याण झालं की आपला विषय आरक्षणाचा कायमचा संपवायचा. ही एकजूट मात्र फुटून देऊ नका. आरक्षण झाला, विषय संपला म्हणजे सगळं संपलं नाही. कारण पुढेही खूप संकट आपल्या लेकरावरती उभा राहणार आहे. पुन्हा वेगळे तेही संकट तोडायचेत आपल्याला. एकजुटीत एवढी ताकद आहे, आपण नुसतं एक जरी राहिलो तर ही पुढचे संकट आपल्या पुढच्या पिढ्याच्या लेकरावर येणार नाही. काही करा, पण माझी जात खूप दिवसांनी एकत्र झाली, हिला आता फुटून देऊ नका. हे दिवस बघण्यासाठी